श्री स्वामी समर्थ. धनु राशी 22 ते 28 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवृद्धी आणि प्रगतीचे नवे मार्ग घेऊन येणार आहे का? करिअरमध्ये एखादी मोठी संधी मिळेल का? आर्थिक परिस्थिती मजबूत होईल का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि गुरुग्रहाची कृपा तुमच्या महत्त्वाच्या योजना पूर्ण करण्यात कितपत मदत करणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया धनुराशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धनुराशीला हा आठवडा उत्साह, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. या काळात तुमचा आशावादी दृष्टिकोन आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला अनेक क्षेत्रांत पुढे नेऊ शकते. काही दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील आणि नवीन योजनांना गती मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वातील सकारात्मक ऊर्जा इतरांनाही प्रभावित करेल. या आठवड्यात नशीब आणि मेहनत यांचा सुंदर मेळ दिसून येईल. अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. मात्र अतिउत्साहात कोणतेही निर्णय घेणे टाळावे. प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करून पुढे गेल्यास हा आठवडा भविष्यातील प्रगतीचा मजबूत पाया घालणारा ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुलनेने चांगला राहील. शरीरात ऊर्जा आणि उत्साह जाणवेल, त्यामुळे अनेक कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. मात्र कामाच्या धावपळीत विश्रांतीकडे दुर्लक्ष केल्यास थकवा जाणवू शकतो. मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यासाठी नियमित दिनचर्या पाळणे आवश्यक राहील. अतिप्रवास, अनियमित आहार किंवा झोपेची कमतरता यामुळे काही किरकोळ तक्रारी निर्माण होऊ शकतात. विशेषतः पचनसंस्था, कंबरदुखी किंवा स्नायूंचा ताण याकडे लक्ष द्यावे. योग, प्राणायाम आणि सकाळचा व्यायाम यामुळे आरोग्य उत्तम राहील. आठवड्याच्या शेवटी मानसिक प्रसन्नता आणि शारीरिक ताजेपणा अनुभवायला मिळेल. कौटुंबिक जीवनात हा आठवडा आनंद, उत्साह आणि सकारात्मकता घेऊन येईल. घरातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढेल. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद किंवा तणाव कमी होऊन वातावरण अधिक आनंदी बनेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. घरात धार्मिक किंवा शुभकार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबासाठी वेळ दिल्यामुळे मानसिक समाधान आणि भावनिक आधार मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल राहू शकतो. प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. परस्पर संवाद वाढेल आणि मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. काही प्रेमी युगुलांसाठी नात्याला अधिकृत स्वरूप देण्याबाबत चर्चा होऊ शकते. वयोवृद्ध किंवा विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल आणि नात्यातील गोडवा अधिक खुलून दिसेल. एखाद्या सहलीचे किंवा विशेष कार्यक्रमाचे नियोजन केले जाऊ शकते. छोट्या गोष्टीवरून वाद टाळल्यास वैवाहिक जीवन अधिक सुखकर राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा विशेष लाभदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या किंवा महत्त्वाचे प्रकल्प मिळू शकतात. तुमचे ज्ञान, अनुभव आणि नेतृत्व गुण यांचा योग्य उपयोग होईल. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्तार आणि वाढ दर्शवणारा आहे. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्याची संधी मिळू शकते. शिक्षण, पर्यटन, कायदा, अध्यापन, धार्मिक क्षेत्र किंवा सल्लागार व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. दीर्घकालीन योजना आखण्यासाठी हा उत्तम काळ आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक आणि प्रगतिकारक ठरेल. उत्पन्नाचे स्रोत मजबूत राहतील आणि काही अतिरिक्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून सकारात्मक परिणाम मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील आहे. मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. प्रवास, शिक्षण किंवा घराशी संबंधित काही खर्च वाढू शकतात. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवावी. बचत आणि गुंतवणूक यांच्यात योग्य संतुलन राखल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे अत्यंत चांगले योग आहेत. व्यवसाय, शिक्षण, धार्मिक कारणे किंवा वैयक्तिक कामानिमित्त प्रवास घडू शकतो. हा प्रवास फायदेशीर ठरेल आणि नवीन अनुभव देईल. काही व्यक्तींना दूरच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते. धार्मिक स्थळ, तीर्थक्षेत्र किंवा निसर्गरम्य ठिकाणी भेट देण्याचा योग संभवतो. प्रवासादरम्यान नवीन व्यक्तींशी ओळखी वाढतील आणि त्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. वेळेचे आणि खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. आध्यात्मिक जीवनात हा आठवडा अत्यंत सकारात्मक राहील. धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे आध्यात्मिक मार्गातून मिळू शकतात. ध्यान, जप आणि प्रार्थनेमुळे मानसिक स्थैर्य प्राप्त होईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन, सत्संग किंवा तीर्थयात्रा यांमधून आत्मिक समाधान मिळेल.
गुरुजनांचे मार्गदर्शन जीवनातील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करेल. आध्यात्मिक ऊर्जा तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक करेल. उपाय: दर गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवांची पूजा करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. पिवळ्या वस्तूंचे दान करा. गायीला हरभरा डाळ आणि गूळ खाऊ घाला. शिक्षक किंवा गुरुजनांचा आदर करा. धार्मिक स्थळी जाऊन सेवा कार्यात सहभागी व्हा. एकूण धनुराशीला हा आठवडा प्रगती, भाग्यवृद्धी आणि सकारात्मक बदलांचा ठरणार आहे. या काळात तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि अनेक क्षेत्रांत अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात विश्वास, समजूतदारपणा आणि जवळीक वाढेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी शिस्त आणि नियमितता राखल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. प्रवास, शिक्षण आणि आध्यात्मिक क्षेत्रातून लाभ मिळू शकतो. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी आशावाद, प्रगती, नवीन अनुभव आणि भविष्यासाठी मजबूत पाया निर्माण करणारा ठरणार आहे. योग्य वेळी घेतलेले निर्णय पुढील काळात मोठे यश मिळवून देऊ शकतात. धन्यवाद.